नमस्कार मित्रांनो, आता आपण अर्थसंकल्पाच्या संदर्भातला पुढचा व्हिडिओ बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला वित्तीय बाबींशी संबंधित महत्त्वाचे विधेयक बघायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे विधेयक आहे वित्तीय बाबींशी संबंधित म्हणजे फायनान्शियल मॅटर्सशी संबंधित ते म्हणजे धन विधेयक आणि वित्त विधेयक. आता एक लक्षात घ्या की राज्यघटनेमध्ये फक्त धन विधेयक याचा असा स्वतंत्र उल्लेख आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मनी बिल. ओके. आणि बाकी इन जनरल जे विधेयक आहेत ते सगळे फायनान्स बिल असं म्हटलं जातं त्यांना, किंवा फायनान्शियल बिल्स, त्याला आपण मराठीमध्ये वित्त विधेयक म्हणतो. ओके. आता जनरल वित्तीय बाबींशी संबंधित म्हणजे काय? महसूल आणि खर्च. महसूल म्हणजे काय की मिळणारं उत्पन्न. समजा मी असेल तर मला जो पगार मिळतो तो माझा महसूल असतो. शासनाला कराच्या रूपाने मिळणारा, त्यांचे सार्वजनिक उपक्रमांमध्ये मिळणारा नफा, उभारलेली कर्ज, दिलेल्या कर्जावर मिळणारं व्याज वगैरे वगैरे हा सगळा महसूल असतो, म्हणजे उत्पन्न असतं. आणि खर्च, तर महसूल आणि खर्च या वित्तीय बाबी आहेत. बेसिकली वित्तीय बाबी म्हणजे फायनान्शियल मॅटर्स आहेत. ओके. कारण त्याच्यात फायनान्सचा संबंध असतो, वित्ताचा संबंध असतो. तर इन जनरल जी वित्त विधेयक असतात ती 3 प्रकारची आहेत. ओके. एक म्हणजे धन विधेयक, याला मी म्हटलं मनी बिल म्हणतो आपण, आणि त्याचा उल्लेख आहे कलम क्रमांक 110 मध्ये. हे पाठच पाहिजे, ब्रेनमध्ये प्रिंट पाहिजे. धन विधेयक म्हणजेच मनी बिल याचा उल्लेख घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे तर 110 पाठ पाहिजे. दुसरं आहे वित्त विधेयक कॅटेगरी 1 रोमन 1, याचा उल्लेख आहे कलम 117(1) मध्ये. आणि वित्त विषयक विधेयक कॅटेगरी 2 याचा उल्लेख आहे कलम 117(3) मध्ये. ओके. सो 117 मध्ये, आता 117 मध्ये लिहिताना असं काही लिहिलेलं नाही की 117(1) मध्ये असं नाही लिहिलेलं की वित्त विषयक विधेयक कॅटेगरी 1 असं लिहिलेलं नाही. हे आपण आपल्या सोयीसाठी केलेले प्रकार आहेत बेसिकली. ओके. सो 117(1) याच्यामध्ये याच्यामध्ये ज्या फायनान्स संबंधी विधेयकाचा उल्लेख येतो त्याला आपण म्हणतो वित्त विषयक विधेयक कॅटेगरी 1. आणि 117(3) मध्ये ज्याचा उल्लेख येतो त्याला आपण म्हणतो वित्त विषयक विधेयक कॅटेगरी 2. ओके. आणि 110 मध्ये ज्याचा उल्लेख येतो त्याला आपण म्हणतो धन विधेयक किंवा मनी बिल. याची स्पष्ट डेफिनेशन दिलेली आहे 110 मध्ये. सो थोडक्यात काय की कलम क्रमांक 110 आणि कलम क्रमांक 117(1) 117(3) यांच्यामध्ये ज्या विधेयकांचा उल्लेख येतो त्या विधेयकांचा संबंध वित्तीय बाबींशी आहे. आणि या तीनही विधेयकांना आपण वित्त विषयक विधेयक म्हणतो. त्याच्यातल्या एकाला म्हणजे 110 मधल्याला एक स्पेशल नाव आपण दिलेलं आहे धन विधेयक. म्हणजे तसं बघायला गेलं तर धन विधेयक हे एक प्रकारचं वित्त विधेयकच आहे. ओके. कारण ही 3 वित्त विधेयक आहेत, त्याच्यातला एक स्पेशल टाईप म्हणजे धन विधेयक आहे. म्हणजे काय? धन विधेयक हे एक प्रकारचं वित्त विषयक विधेयकच आहे. म्हणजे काय की सर्व धन विधेयके ही वित्तीय विधेयके असतात. सर्व धन विधेयके ही वित्तीय विधेयक असतात. म्हणजे आपण जर व्हेन डायग्राम काढली तर ही वित्त विधेयकं आहेत आणि हे धन विधेयक आहे त्याच्यातलं. ओके. सो सर्व धन विधेयकं ही वित्त विधेयकेच असतात. ओके. इथे वित्त हा शब्द तुम्ही PDF मध्ये टाकून घ्यायचा. वित्त विधेयक असतात. मात्र सर्व वित्तीय विधेयके ही धन विधेयके नसतात. म्हणजे हे पण वित्त विषयक विधेयक आहे पण हे धन विधेयक नाही. हे पण वित्त विषयक विधेयक आहे पण हे धन विधेयक नाही. म्हणजे काय? सर्व धन विधेयके ही वित्त विधेयके असतातच, परंतु सर्व वित्त विधेयके ही धन विधेयक नसतात. कोणती वित्त विधेयके धन विधेयक नसतात? वित्त विषयक विधेयक कॅटेगरी 1, वित्त विधेयक कॅटेगरी 2 ही 2 जी वित्तीय विधेयक असतात ही धन विधेयके नसतात. ओके. राईट. मग केवळ तीच धन विधेयक ही वित्त विधेयक असतात की ज्यामध्ये केवळ घटनेच्या कलम 110 मधल्या बाबी समाविष्ट असतात. थोडक्यात काय? ज्या वित्त विधेयकामध्ये फक्त आणि फक्त 110 मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत कलम 110 मध्ये त्यांचा समावेश असतो
अशाच वित्त विधेयकाला धन विधेयक म्हणतात. ओके, राईट. आणि प्लस सभापतींनी सुद्धा त्यांना धन विधेयक म्हणून प्रमाणित म्हणजे काय सर्टिफाईड किंवा सर्टिफाय करणं आवश्यक असतं. हे ठरवेल कोण की अमुक एक वित्त विधेयक हे धन विधेयक आहे की नाही, हे ठरवेल कोण, तर सभापती ठरवतील. सभापती तसं सर्टिफिकेट देतात. ज्यावेळी विशेष करून लोकसभेकडनं राज्यसभेकडे ते सर्टिफिकेट जातं किंवा दोघांकडे मंजूर होऊन ज्यावेळी राष्ट्रपतींकडे सहीसाठी जातं त्यावेळी त्याला सर्टिफिकेट जोडावं लागतं. ते सर्टिफिकेट सभापती देतात, लोकसभेचे सभापती, आणि त्यांनी सर्टिफाय केलेलं विधेयकच धन विधेयक मानलं जातं. ओके, वित्त विधेयक 1 आणि 2 ही कलम 117 शी संबंधित ते आपण पाहिलंच. ओके, सो मग आता आपण धन विधेयक बघू. आपल्याला माहिती आहे कलम 110, आणि आपण काय बघितलं की ज्या वित्त विधेयकामध्ये फक्त आणि फक्त कलम क्रमांक 110 मध्ये उल्लेख केलेल्या गोष्टी असतात त्याच वित्त विधेयकाला धन विधेयक म्हणतात. मग 110 मध्ये आता ही जी मराठी आणि इंग्लिश मी सायमल्टेनियसली घेतलेलं आहे, हा मराठी जी ऑफिशियल व्हर्जन आहे घटनेचं त्याच्यातला हा स्क्रीनशॉट आहे, आणि हा जे ऑफिशियल इंग्लिशमधलं व्हर्जन आहे त्याचा स्क्रीनशॉट आहे. शब्द आपण दोघांमध्ये बघू. मग 110 मध्ये बघा काय टायटल, धन विधेयके यांची व्याख्या. 110चं टायटलच आहे की धन विधेयकाची व्याख्या, म्हणून मी म्हटलो की धन विधेयकाची क्लिअर व्याख्या दिलेली आहे. ओके ओके, सो काय काय जर एखाद्या विधेयकामध्ये यांच्या तरतुदी असतील तर त्याला धन विधेयक मानलं जाईल. कोणत्या तरतुदी, कोणताही कर बसवणे म्हणजे काय इम्पोजिशन. कोणताही कर, समजा एखादा नवीन कर आहे, तो नवीन कर बसवायचा असेल, त्याची तरतूद एखाद्या विधेयकामध्ये असेल तर ते वित्त विधेयक मानलं, धन विधेयक मानलं जाईल. एखादा कर रद्द करणे, एखादा कर चालू होता आणि तो रद्द केला, जसं पूर्वी हे असायचं वेल्थ टॅक्स असायचा इन्कम टॅक्सच्या अंडर, म्हणजे इन्कम टॅक्स सारखा वेल्थ टॅक्स होता, तो नंतर रद्द करण्यात आला. तर तो एक कर होता आणि कर रद्द केला जातोय, त्याची तरतूद ज्या विधेयकामध्ये असेल रद्द करण्याची, ते कोणतं आहे, धन विधेयक. तो माफ करणे, अच्छा रद्द करण्याला काय ॲबॉलिशन. ॲबॉलिशन म्हणजे काय, सरळ तो करच रद्द करून टाकणे, म्हणजे तो कोणालाच द्यावा लागणार नाही, रद्द. आणि माफ करणे म्हणजे रेमिशन. माफ करणे म्हणजे की तो कर कायद्यातनं काढून टाकला नाही, फक्त तात्पुरता माफ केला. ओके, आणि ॲबॉलिशन म्हणजे काय, तो कायद्यातनं करच काढून टाकणे, याला ॲबॉलिशन म्हणतात, म्हणजे रद्द करणे. आणि माफ करणे म्हणजे काय, जसं शेतकऱ्यांचं म्हणजे मी वेगळं एक्झाम्पल देतोय, शेतकऱ्यांचं कर्ज माफ होतं म्हणजे काय, विशिष्ट काळापुरतं घेतलेलं कर्ज माफ होतं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी शेतकरी कर्ज घेईल तर त्याला ते द्यावं लागणार नाही, असा नसतो त्याचा अर्थ. काही काळापुरतं ते माफ होऊन जातं, पण याचा अर्थ असा नसतो की पुढचं पण कर्ज घेईल ते पण माफच होईल. राईट. सो माफ करणं म्हणजे काय, तात्पुरतं तो कर न घेणं. त्यात फेरफार करणे म्हणजे अल्टरेशन. फेरफार करणे म्हणजे त्याचा रेट बदलला किंवा किती उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना तो कर द्यावा लागेल वगैरे हे ठरवलं, तर याच्यात हे बदल असतात, अल्टरेशन. ओके, अल्टरेशन म्हणजे फेरफार करणे. किंवा त्याचे विनिमयन म्हणजे रेग्युलेशन करणं, किंवा हा कर कोणत्या डिपार्टमेंट मार्फत लावला जाईल, वसूल केला जाईल, कसा वसूल केला जाईल वगैरे वगैरे, याचं विनियमन म्हणजे रेग्युलेशन करणं. हे जे सगळं आहे, कर बसवणे, कर रद्द करणे, कर माफ करणे, करामध्ये फेरफार करणे किंवा त्याचे विनियमन करणे, याच्यातला कुठलाही भाग जर त्या विधेयकामध्ये असेल तर त्याला धन विधेयक समजलं जाईल. त्यानंतर भारत सरकारने पैसा कर्जाऊ घेणे म्हणजे बॉरो करणे, उधारीने पैसे घेणे, किंवा हमी देणे. हमी देणे म्हणजे काय की आपण जसं एखाद्याच्या कर्जाला हमी देतो ना, आपण सही करतो बघा, हमी देतो. हमी देतो म्हणजे काय, आपण एक प्रकारे त्या बँकेला किंवा त्या कर्ज देणाऱ्या संस्थेला असं सांगत असतो की उद्या जर ज्याला तुम्ही कर्ज दिलं, समजा मी माझ्या एका मित्राला हमी राहिलो कर्जाला, तर माझ्या मित्राने कर्ज जर नाही दिलं तर ती बँक माझ्या संपत्तीतनं ते कर्ज वसूल करू शकते, याला हमी देणं. तर ज्यावेळी भारत सरकार एखाद्या कर्जाला हमी देत असेल तर ते पण धन विधेयकातील, किंवा यांचे विनिमयन अथवा भारत सरकारने पत्करलेल्या किंवा पत्कराच्या कोणत्याही वित्तीय आबंदाबाबतच्या कायद्याची सुधारणा म्हणजे
विच एनी फायनान्शियल ऑब्लिगेशन अंडरटेकन ऑर टू बी अंडरटेकन, म्हणजे कोणत्याही प्रकारे, हे बघा, कर्ज घेणे हे एक प्रकारचं ऑब्लिगेशन आहे. ऑब्लिगेशन म्हणजे काय, काय म्हणू आपण त्याला, उपकार म्हणा किंवा स्वतःच्या शिरावर जबाबदारी घेणे म्हणा. तर कर्ज घेणे म्हणजे आपल्या शिरावर सरकार जबाबदारी घेत असतं कर्ज फेडण्याची. एखाद्याला हमी देणं म्हणजे परत शिरावर जबाबदारी घेत असतो सरकार, की त्याने नाही पे केलं तर मी पे करेल. आणि अशा प्रकारचं कुठलंही फायनान्शियल ऑब्लिगेशन म्हणजे कुठलंही वित्तीय ऑब्लिगेशन, कुठलीही वित्तीय जबाबदारी जर सरकार घेत असेल तर त्या विधेयकाला सुद्धा धनविधेयक म्हटलं जाईल. भारताचा एकत्रित निधी म्हणजे कन्सोलिडेटेड फंड किंवा आकस्मिकता निधी म्हणजे कंटिंजन्सी फंड यांची अभिरक्षा करणे म्हणजे काय, कस्टडी. कोणत्याही निधीत, अशा कोणत्याही निधीत पैशांचा भरणा करणे किंवा त्यातनं पैसे काढणे म्हणजे भारताचा एकत्रित निधी किंवा आकस्मिकता निधी, हे दोन निधी आपण शिकणारच आहोत. सो या दोन निधींचं बेसिकली कस्टडी, त्याच्यातनं पैसे काढणे किंवा त्याच्यामध्ये पैसे टाकणे, याच्याशी रिलेटेड कुठलंही असेल ते पण धनविधेयकामध्ये येतं. भारताच्या एकत्रित निधीतील पैशांचे विनियोजन म्हणजे ॲप्रोप्रिएशन म्हणजे याच्यातल्या पैशाचा उपयोग, हे सुद्धा धनविधेयकात. कोणताही खर्च भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेला खर्च म्हणून घोषित करणे किंवा अशा कोणत्याही खर्चाची रक्कम वाढवणे. भारित असलेला याला म्हणतो आपण चार्ज्ड, हे पण आपण बघणारच आहोत. चार्ज्ड एक्सपेंडिचर म्हणजे काय, की समजा असं ठरलं की राष्ट्रपतींचा पगार हा संचित निधीवरचा भारित खर्च असेल म्हणजे चार्ज्ड एक्सपेंडिचर असेल. म्हणजे काय की तो कंपल्सरी विदाऊट एनी म्हणजे कुठल्याही त्याच्यावर मतदान न होता तो कंपल्सरी संचित निधीमधून दिला जाईल. म्हणजे त्याच्यावर विनाकारण हे होणार नाही, मतदान होणार नाही. तो संसदेच्या मतदानावर तो खर्च अवलंबून असणार नाही. याला चार्ज किंवा भारित एक्सपेंडिचर म्हणतात. तर कोणता खर्च हा असा भारित खर्च असेल म्हणजे त्या खर्चासाठी संसदेच्या मतदानाची गरज नसेल असं डिक्लेअर करणं किंवा त्याचं प्रमाण कमी अधिक करणं, याच्याशी रिलेटेड काय असेल तर ते सुद्धा धनविधेयक होईल. ओके. भारताच्या एकत्रित निधीच्या किंवा भारताच्या लोकलेख्याच्या खाती पैशांची आवक किंवा अशी पैशांची अभिरक्षा किंवा जावक वगैरे वगैरे. थोडक्यात काय, जो कन्सोलिडेटेड फंड म्हणजे एकत्रित निधी आहे आणि पब्लिक अकाउंट्स पण आपण बघणार आहोत. पब्लिक अकाउंट म्हणजे साधारणतः सगळे भारताच्या सरकारला येणारे सगळे पैसे ज्या अकाउंटमध्ये टाकले जातात त्याला पब्लिक अकाउंट म्हणतो आपण. रफ डेफिनेशन सांगतोय. तर भारताचा संचित निधी आणि लोकलेखा म्हणजे पब्लिक अकाउंट याच्यामध्ये याची कस्टडी आणि याच्यामध्ये येणारा पैसा जाणारा पैसा याच्याशी रिलेटेड काही तरतूद असेल तर ते पण धनविधेयक मानलं जाईल. आणि एनी मॅटर इन्सिडेंटल टू एनी ऑफ द मॅटर स्पेसिफाईड इन दिस, आणि इतर असं कुठलंही मॅटर जे याच्यापूर्वी आपण जे बघितलं त्याच्याशी डायरेक्ट रिलेटेड असेल. इन्सिडेंटल म्हणजे आनुषंगिक असेल असं कुठलंही मॅटर असेल तर त्याला बेसिकली काय धनविधेयक मानलं जाईल. सो हे आपण थोडी टेक्निकल लँग्वेज बघितली. क्विकली आपण असं म्हणू शकतो की कुठलाही कर बसवणे, रद्द करणे, माफ करणे, बदल करणे किंवा त्याचा कंट्रोल करणे, पैसे कर्जाने घेणे किंवा कुठल्याही कर्जाची हमी देणे किंवा त्याचा कंट्रोल करणे. कन्सोलिडेटेड फंड म्हणजे एकत्रित निधी, आकस्मिक निधी, नंतर लोकलेखा म्हणजे पब्लिक अकाउंट, यांच्याशी रिलेटेड सर्व बाबी. रफली याला आपण काय म्हणणार, मनी बिल म्हणजे धनविधेयक. ओके, ठीक. आता या कलम 110 च्या उपकलम 2 मध्ये असं दिलेलं आहे की कशाला धनविधेयक म्हटलं जाणार नाही जर एखाद्या विधेयकामध्ये फक्त दंड म्हणजे फाईन किंवा इतर पेक्युनरी पेनल्टीज किंवा इतर कुठल्याही प्रकारचा पैशाच्या रूपाने दिला जाणारा दंड याची फक्त असेल किंवा लायसन फी किंवा एखाद्या सेवेबद्दलची फी
याची तरतूद आहे म्हणून त्याला धनविधेयक मानलं जाणार नाही. ओके, ठीक आहे. किंवा स्थानिक प्राधिकरणाने किंवा निकायाने स्थानिक प्रयोजनांकरता कोणताही कर बसवणे, रद्द करणे, माफ करणे, फेरफार करणे. म्हणजे काय? लोकल ऑथॉरिटी. लोकल ऑथॉरिटी म्हणजे काय? म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका वगैरे वगैरे यांनी जो कर लावणे, हे पण लोकल लेवलला कर लावतात ना, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. त्यांनी एखादा कर लावणे, माफ करणे किंवा रद्द करणे किंवा त्याचा कंट्रोल करणे, याला धनविधेयक म्हणता येणार नाही. आणि नुसता कुठला तरी दंड किंवा इतर द्रव्यशास्ती म्हणजे पेक्युनरी म्हणजे पैशांच्या स्वरूपातला फाईन असेल, याला पण धनविधेयक म्हटलं जाणार नाही. हे स्पेशली मेन्शन केलेलं आहे. ओके, की बाबा याला नाही म्हणणार. नाही तर उद्या काय होईल की एखाद्या ग्रामपंचायतीने कर लावायचा असेल तर तो कर लावणं सुद्धा तो धनविधेयक म्हणून लोकसभेमध्ये जावं लागेल. त्याची गरज नाही. म्हणून हे स्पेशली दिलेलं आहे की बाबा याला धनविधेयक म्हणायचं नाही. फक्त जे राष्ट्रीय स्तरावरचं आहे त्याला धनविधेयक म्हटलं जाईल. ठीक आहे, ओके. आणि मग आता या सगळ्या डेफिनेशन आहेत की कशाला धनविधेयक म्हणायचं, कशाला धनविधेयक नाही म्हणायचं. याच्या बाबतीत वादविवाद उद्भवू शकतात. म्हणून कोणाला तरी एकाला ऑथॉरिटी असली पाहिजे की कोण हे ठरवणार. तर हे ठरवणार ते म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे सभापती. इफ द एनी क्वेश्चन अरायजेस वेदर मनी बिल or not, डिसिजन ऑफ द स्पीकर ऑफ हाऊस ऑफ पीपल म्हणजे लोकसभेचे सभापती. राज्यसभेचा काही संबंध नाही मित्रांनो. हे फार महत्त्वाचं लक्षात ठेवा. अनेक ठिकाणी आपण काय म्हणतो की अमुक अमुक डिसिजन हा आयदर लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष यांचा निर्णय अंतिम राहील. धनविधेयकामध्ये तसं नाही. धनविधेयकामध्ये एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही याच्या बाबतीत कुठलाही वाद निर्माण झाला तर त्याच्या बाबतीतला अंतिम निर्णय कोणाचा असेल? लोकसभेचे सभापती. राज्यसभेचे अध्यक्ष नाही, लोकसभेचे सभापती फक्त, बस. ओके, ठीक आहे. आणि इथे म्हटलेलंच आहे की एंडोर्स म्हणजे एखादं हे धनविधेयक आहे त्याचं सर्टिफिकेट दिलं जाईल. ते कोण देईल? स्पीकर ऑफ द हाऊस ऑफ पीपल म्हणजे लोकसभेचे सभापती. ते आपण बघितलंच आहे, सर्टिफिकेट द्यायचं. ओके, ठीक आहे. आणि सभापतींचा हा जो निर्णय असेल की एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही त्याच्यावर न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. म्हणजे काय? लोकसभेच्या सभापतींचा निर्णय अंतिम. ठीक आहे. आता धनविधेयकाच्या कोणत्या विशेष बाबी आहेत, काय स्पेशालिटी आहे? स्पेशालिटी अशी आहे, धनविधेयक फक्त लोकसभेत मांडले जाऊ शकते. ही का स्पेशालिटी आहे? कारण ऑर्डिनरी बिल म्हणजे सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत आपण बघितलं आहे की सर्वसाधारण विधेयक हे लोकसभा किंवा राज्यसभा कुठल्याही सभागृहामध्ये मांडता येऊ शकतं. पण धनविधेयक राज्यसभेत मांडता येत नाही. ते लोकसभेतच मांडले जाऊ शकते पहिल्यांदा, आणि ते सुद्धा राष्ट्रपतींच्या शिफारसीने. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रिंट ऑन युअर ब्रेन. काय? धनविधेयक हे फक्त लोकसभेतच मांडले जाऊ शकते सुरुवातीला, आणि ते सुद्धा राष्ट्रपतींच्या शिफारसीने. म्हणजे राष्ट्रपतींनी रेकमेंडेशन दिलं पाहिजे की हे धनविधेयक आहे, हे मांडावं, अशी शिफारस. केवळ मंत्रीच मांडू शकतात. याचा अर्थ काय? आपण याच्या आधी बघितलेलं आहे विधेयकांच्या प्रकारांमध्ये 2 विधेयक असतात. एक शासकीय विधेयक आणि अशासकीय किंवा खाजगी विधेयक. त्याचं आपण डेफिनेशन बघितले. शासकीय विधेयक आपण कशाला म्हणतो? जे मंत्री मांडतात त्याला शासकीय विधेयक म्हणतो, आणि जे मंत्री सोडून इतर कोणीही मांडतो त्याला आपण अशासकीय किंवा खाजगी विधेयक म्हणतो. मग हे मंत्रीच मांडू शकतात धनविधेयक. याचाच अर्थ काय की धनविधेयक हे नेहमी शासकीय विधेयकच असतं, म्हणजे ते शासनाचंच विधेयक असतं. ओके, सो 3 गोष्टी फक्त लोकसभेत मांडता येऊ शकतं, ते सुद्धा राष्ट्रपतींच्या शिफारसीनेच, आणि केवळ मंत्री मांडू शकतात म्हणजेच ते शासकीय विधेयक असतं. ओके, मग अशा पद्धतीने समजा राष्ट्रपतींच्या शिफारसीने लोकसभेत मंत्र्यांनी धनविधेयक मांडलं आणि लोकसभेने पारित केलं की मंजूर केलं की ते राज्यसभेकडे जातं, आणि जेव्हा ते राज्यसभेकडे येतं त्यावेळी राज्यसभेला अतिशय तोडके, खूपच मर्यादित अधिकार आहेत. काय अधिकार आहेत? एक म्हणजे राज्यसभा ते फेटाळू शकत नाही.
की हे विधेयक आम्हाला मान्य नाही असं राज्यसभा म्हणूच शकत नाही, म्हणजे ऑथॉरिटीज नाही आहे नाही म्हणण्याची. ओके, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ते सुधारणा म्हणजे दुरुस्त्या किंवा अमेंडमेंट करू शकत नाही. बऱ्याच वेळा सुधारणा किंवा दुरुस्ती हा शब्द वापरतात मराठीमध्ये. हा, सो ज्याला इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे अमेंडमेंट. अमेंडमेंट म्हणजे काय, की विधेयकाचं एखादं कलम बदलून ते मंजूर करणे आणि पाठवणे, याला अमेंडमेंट म्हणतो आपण. राज्यसभेमध्ये दुरुस्ती किंवा सुधारणा म्हणजेच अमेंडमेंट होऊ शकत नाही. राज्यसभा फार फार तर शिफारस करू शकते, रेकमेंडेशन करू शकते, म्हणजे बघा बाबा असा बदल करता येईल तर करून घ्या असं. पण याला काय म्हणतो आपण, रेकमेंडेशन म्हणतो, शिफारस म्हणतो. बघा आपण नोकरीसाठी शिफारसी देतो ना, माझ्याकडे येतात काही जण की सर मला अमुक अमुक ठिकाणी नोकरीसाठी शिफारस पाहिजे तुमची. तर त्याच्यात आपण काय लिहितो, मी काय लिहिल की बाबा अमुक अमुक मुलगा, याला मी गेल्या इतक्या वर्षापासून ओळखतो आहे, त्याचं कॅरेक्टर चांगलं आहे, कष्टाळू आहे, अमुक ढमुक, तर शक्य झालाच तुमच्या इथे याला नोकरीला घ्या. याला काय म्हणतात, शिफारस म्हणतात, रेकमेंडेशन म्हणतात. पण दुरुस्ती किंवा अमेंडमेंट म्हणजे काय, की हे विधेयकामध्ये ही गोष्ट बरोबर नाही, ती अशी झाली पाहिजे, अशी करून आम्ही पाठवत आहोत, याला दुरुस्ती किंवा अमेंडमेंट म्हणतात. ती अलाउड नाही राज्यसभेमध्ये. राज्यसभा फक्त शिफारस म्हणजे रेकमेंडेशन देऊ शकते. ओके, आणि राज्यसभेने 14 दिवसांच्या आत शिफारसीसह किंवा शिफारसी विना ते लोकसभेकडे परत पाठवणं आवश्यक असतं. किती, 14 दिवस, म्हणजे काय, रफली 2 आठवडे. लक्षात ठेवायचं मात्र 14 दिवस, कारण मेन्शन आहे 14 दिवसांचा. सो एकतर फेटाळू शकत नाही, अमेंडमेंट पण करू शकत नाही, शिफारस मात्र करू शकतात. तर 14 दिवसाच्या आत आयदर आम्हाला मान्य आहे असं म्हणून परत पाठवा, किंवा या शिफारसी आम्ही करत आहोत असं म्हणून परत पाठवा, पण 14 दिवसात परत पाठवा. जर 14 दिवसापेक्षा जास्त, बरं त्याच्या आधी बघू. आता समजा राज्यसभेने काही शिफारसी करून पाठवलं लोकसभेकडे, तर राज्यसभेने सुचवलेल्या सर्व किंवा काही शिफारसी लोकसभा स्वीकारू शकते किंवा फेटाळू शकते. समजा 4 शिफारसी केल्या, लोकसभा म्हणू शकते हां ठीक आहे, 1 शिफारस आम्हाला मान्य आहे, 3 मान्य नाहीत, किंवा आम्हाला सर्व मान्य आहेत, किंवा आम्हाला एकही मान्य नाही. हे पूर्ण लोकसभेचं डिस्क्रिप्शन आहे, लोकसभेचा अधिकार आहे काय मान्य करायचं काय नाही मान्य करायचं. ओके, आणि जर लोकसभेने काही किंवा सर्व शिफारसी स्वीकारल्या तर त्या शिफारसींसह मंजूर झाल्याचं गृहीत धरलं जाईल. समजा राज्यसभेने 4 शिफारसी केल्या होत्या, त्याच्यातल्या 3 ॲक्सेप्टेड आहेत, 1 ॲक्सेप्टेबल नाही, आणि अशा पद्धतीने लोकसभेने मान्य केलं, तर या 3 शिफारसींसह ते मान्य झालं असं गृहीत धरलं जाईल. जर लोकसभेने कोणत्याही शिफारसी स्वीकारल्या नाहीत, समजा 4 शिफारसी पाठवल्या आणि एकही शिफारस मान्य नाही लोकसभेने, काही फरक पडत नाही, लोकसभेने पास करून टाकायचं, आणि ते लोकसभेने ज्या पद्धतीने मंजूर केलं होतं त्याच स्वरूपात दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं असं गृहीत धरलं जाईल. म्हणजे खरं तर 4 शिफारसी राज्यसभेने मांडल्या होत्या, सुचवल्या होत्या, लोकसभेने एकही ॲक्सेप्ट केली नाही आणि पास करून टाकलं परत विधेयक. तर काय समजलं जाईल की लोकसभेने जे ओरिजिनल विधेयक पाठवलं होतं, त्या राज्यसभेच्या शिफारसी काढून जे ओरिजिनल पहिल्यांदा पाठवलं होतं तसंच्या तसं राज्यसभेने पण मंजूर केलं असं धरलं जाईल. म्हणजे राज्यसभेला बेसिकली काही लोकस स्टँड आहेच नाही, म्हणजे राज्यसभेला या बाबतीत काही किंमतच नाही खरं बघायला गेलं तर, अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर. समजा राज्यसभेने 14 दिवसांच्या कालावधीमध्ये ते लोकसभेकडे पुढे पाठवलंच नाही, 14 दिवस उलटले आणि राज्यसभेने पाठवले नाही, तर 14 दिवसांची मुदत संपल्यावर ते धनविधेयक दोन्ही सभागृहांनी संमत केलं असं गृहीत धरलं जाईल. इंग्लिशमध्ये डीम्ड म्हणतात, डीम्ड. आता वास्तविक लोकसभेने मंजूर केलंय का, सॉरी राज्यसभेने मंजूर केलंय का, नाही, राज्यसभेने पाठवलंच नाही परत, पण 14 दिवसांचा कालावधी आटोपला की असं गृहीत धरलं जाईल की राज्यसभेने मंजूर केलेलं आहे, जरी ते राज्यसभेने मंजूर केलेलं नसलं तरी सुद्धा. थोडक्यात काय की सगळीकडे फक्त धनविधेयकाच्या बाबतीत राज्यसभेला काहीही विशेष अधिकार नाहीत, केवळ मर्यादित अधिकार आहेत. काय मर्यादित अधिकार आहेत की फार फार तर काय शिफारसी करू शकतात आणि दुसरं 14 दिवसांपर्यंत त्याला रोखून ठेवू शकतात. दॅट्स ऑल. ओके,
सो साधारण विधेयकाच्या बाबतीत, सर्वसाधारण म्हणजे काय, ऑर्डिनरी विधेयक, सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत दोन्ही सभागृहांना समान अधिकार आहेत, मात्र धन विधेयकाच्या बाबतीत लोकसभेला राज्यसभेपेक्षा अधिक अधिकार आहेत. ओके, सर्वसाधारण विधेयकाला दोघांना समान अधिकार आहेत, आपण बघितलंय. ठीक आहे. सो ब्रीफली आपण सर्वसाधारण विधेयक म्हणजे ऑर्डिनरी बिल आणि धन विधेयक म्हणजे मनी बिल याच्यातले फरक आपण बघितलेच आहेत. एक क्विक ओव्हरव्ह्यू घेऊया. सर्वसाधारण विधेयक हे लोकसभेत किंवा राज्यसभेत कुठेही मांडता येतं. धन विधेयक फक्त लोकसभेत मांडता येतं. सर्वसाधारण विधेयकासाठी राष्ट्रपतींच्या शिफारशीची आवश्यकता नसते. धन विधेयकासाठी राष्ट्रपतींच्या शिफारशीनेच मांडता येऊ शकतं. सर्वसाधारण विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खासगी सदस्याद्वारे पण मांडलं जाऊ शकतं. हे फक्त धन विधेयक फक्त मंत्र्यांद्वारे मांडता येऊ शकतं. सर्वसाधारण विधेयक राज्यसभा जास्तीत जास्त 6 महिन्यांच्या कालावधीसाठी रोखून ठेवू शकतं. त्याच्यानंतर मग काय ऑप्शन ओपन असतो, संयुक्त बैठक बोलवण्याचा. तर किती रोखून ठेवू शकतं राज्यसभा, 6 महिने नॉर्मल विधेयक. पण हे फक्त किती, 14 दिवस धन विधेयक. राज्यसभा सर्वसाधारण विधेयक दुरुस्त करू शकते, अमेंड करू शकते किंवा पूर्ण फेटाळू सुद्धा शकतं. धन विधेयक मध्ये दुरुस्ती किंवा फेटाळली जाऊ शकत नाही, फक्त काय करू शकतो, शिफारसी करू शकतो. राज्यसभेमध्ये पाठवताना सभापतीकडून प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही, लोकसभेत मांडलं गेलं असेल तर. पण धन विधेयक हे ज्यावेळी लोकसभेकडून राज्यसभेकडे जातं त्यावेळी हे धन विधेयक आहे याचं प्रमाणपत्र सभापतींनी देणं आवश्यक असतं, तरच ते धन विधेयक मांडलं जातं. दोन्ही सभागृहात जे सर्वसाधारण विधेयक असतं, दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतीच्या संमतीसाठी जातं. आणि जर पेच निर्माण झाला, आपण बघितलंय मागच्या लेक्चरमध्ये कोणत्या पद्धतीने पेच निर्माण होतं, तर संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकते. कशाच्या बाबतीत, सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत. मनी बिल म्हणजे धन विधेयकाच्या बाबतीत मुळात संयुक्त बैठकीची तरतूद नाही. याचं कारण काय, याचं कारण म्हणजे राज्यसभेला काही अधिकारच नाही आहेत. तर मतभेद कुठे निर्माण होणार, मतभेद निर्माण समजा राज्यसभेत मतभेद जरी असतील तरी लोकसभेला काही फरक नाही पडत त्याच्याने. 14 दिवसांच्या पेक्षा जास्त कालावधी झाला तर पास झालेलं मानलं जातं. आणि समजा राज्यसभेने काही या पण सुचवल्या असतील, शिफारशी दिलेल्या असतील, तरी ते ऍक्सेप्ट नाही केलं लोकसभेने तरी काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे संयुक्त बैठकीचा काही संबंधच नाही मनी बिलच्या बाबतीत. सर्वसाधारण विधेयक जर लोकसभेमध्ये पराभूत झालं तर सरकारला राजीनामा द्यावा लागू शकतो. जर मंत्र्याने मांडलं असेल, म्हणजे जर शासकीय विधेयक असेल आणि ते मंजूर नाही झालं तर सरकारला राजीनामा द्यावा लागू शकतो. कारण काय, ज्या अर्थी सरकारने मांडलेलं विधेयक मंजूर नाही झालं त्या अर्थी या संसदेचा सरकारवर विश्वास नाही, संसदेमध्ये सरकारकडे बहुमत नाही असं अप्रत्यक्षपणे सिद्ध होतं. म्हणून सरकारला राजीनामा देता येऊ शकतो, द्यावा लागू शकतो. पण इथे तसं काहीच नाही. लोकसभेतील पराभवामुळे सरकार याच्यात जर लोकसभेत पराभव झाला, राज्यसभेचा काही संबंध नाही कारण राज्यसभेला अधिकारच नाहीत. लोकसभेत मात्र धन विधेयक जरी पराभूत झालं तरी याचा अर्थ काय होतो की लोकसभेमध्ये सरकारकडे बहुमत नाही. त्यामुळे लोकसभेत जर पराभूत झालं धन विधेयक तर सरकारला राजीनामा द्यावा लागू शकतो. सर्वसाधारण विधेयक ज्यावेळी राष्ट्रपतींकडे जातं संमतीसाठी तर ते संमती देऊ शकतात किंवा संमती राखून ठेवू शकतात किंवा सभागृहाकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. 3 गोष्टी सर्वसाधारण विधेयकमध्ये काय, संमती देऊन टाकली किंवा संमती रोखून धरली किंवा परत पाठवलं पुनर्विचारासाठी संसदेकडे. याच्यामध्ये धन विधेयकामध्ये राष्ट्रपती संमती देऊ शकतात, राखून पण ठेवू शकतात संमती, पण सभागृहाकडे पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाही. ओके, हे जरूर लक्षात ठेवा. सो याच्यातले हे झाले बेसिक फरक. सो जो लास्ट पॉइंट होता धन विधेयकाच्या बाबतीत तोच आपण इथे रिपीट करू शकतो की ज्यावेळी राष्ट्रपतींकडे संमतीसाठी जातं धन विधेयक त्यावेळी राष्ट्रपती काय काय करू शकतात, संमती देऊ शकतात किंवा संमती राखून ठेवू शकतात, पण विधेयक सभागृहाकडे पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाही. ओके, नॉर्मली पाठवू शकत नाही. आणि
ऍक्च्युअल काय होतं, ऍक्च्युअल सामान्यतः राष्ट्रपती हे धनविधेयकाला आपली संमती देतातच, कारण त्यांच्या पूर्व परवानगीनेच तर विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलेलं असतं. आपल्याला माहित आहे की धनविधेयक संसदेमध्ये मांडण्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असते. मग ज्या धनविधेयकाला राष्ट्रपतींनी पूर्व परवानगी दिली आहे आधीच, ते धनविधेयक राष्ट्रपती कशासाठी रोखून धरतील किंवा कशासाठी संमती देणार नाहीत. ओके, सो नॉर्मली राष्ट्रपती संमती देतात. ओके, राईट, ठीक आहे. हे झालं सगळं धनविधेयकाच्या बाबतीत. आता वित्तविषयक विधेयक कॅटेगरी 1 ते कशामध्ये आहे, 117(1). ओके, याच्यात काय असतं, असं विधेयक की ज्याच्यामध्ये केवळ कलम 110 मधील बाबीच नव्हे तर सामान्य कायदेविषयक बाबी, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात द मॅटर्स ऑफ जनरल लेजिस्लेशन, देखील समाविष्ट असतात. म्हणजे असं बघा, कलम 110 मध्ये कर लावणे किंवा कर्ज घेणे किंवा कन्सोलिडेट भारताचा संचित निधीमधनं खर्च करणे, या बाबी आहेत. कशामध्ये आहेत, 110 मध्ये. ज्यावेळी एखादं विधेयक असतं की त्याच्यामध्ये फक्त एवढंच असतं, त्याला धनविधेयक म्हणतो आपण. पण एखादं विधेयक जर असं असेल की त्याच्यात कर लावण्याचं मॅटर आहे, पण ते सोडून काही इतर नॉर्मल कायदेविषयक बाबी पण आहेत, किंवा एखाद्या कर्जाशी रिलेटेड काहीतरी मॅटर आहे विधेयकामध्ये, पण ते वगळून साधं जनरल लेजिस्लेशन म्हणजे सामान्य कायदेविषयक बाबी पण काही आहेत, किंवा एखाद्या खर्चाचा उल्लेख आहे पण त्याच्यासोबत नॉर्मल कायदेविषयक बाब पण आहे. म्हणजे काय की एक्सक्लुझिव्ह, म्हणजे फक्त आणि फक्त 110 मधलं मॅटर नाही, तर 110 सोडून इतर कायदेविषयक मॅटर पण आहेत. अशा विधेयकाला म्हणतात वित्तविषयक विधेयक कॅटेगरी 1. ओके, आता वित्त विधेयक कॅटेगरी 1 आणि धनविधेयक याच्यामध्ये काही साम्य आहेत. याचं कारण काय, याचं कारण एकच आहे बघा, धनविधेयकामध्ये फक्त 110 मधला मॅटर असतो आणि वित्त विधेयकामध्ये 110 मधला मॅटर अधिक इतर कायदेविषयक मॅटर असतो. म्हणजे याच्यात 110 या दोघांमध्ये कॉमन आहे बघा, आणि त्याच्यामुळे या दोन्ही विधेयकांमध्ये काही साम्य असणं आवश्यक आहे, कारण दोघांमध्ये कॉमन मॅटर आहे 110चा. मग काय आहे, दोन्ही विधेयकं फक्त लोकसभेमध्ये मांडता येतात. आपण धनविधेयकाचं तर बघितलंच आहे की धनविधेयक फक्त लोकसभेमध्ये मांडता येतं. वित्तविषयक विधेयक कॅटेगरी 1 हे पण फक्त लोकसभेत मांडता येतं. साम्य आहे. ओके, दोन्ही विधेयके फक्त राष्ट्रपतींच्या शिफारसीनेच मांडता येतात. धनविधेयकात आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की राष्ट्रपतींच्या शिफारसीने मांडलं जातं. वित्तविषयक विधेयक कॅटेगरी 1 हे सुद्धा राष्ट्रपतींच्या शिफारसीनेच फक्त मांडता येतं आणि फक्त लोकसभेमध्ये मांडता येतं. ओके, इतर सर्व बाबींमध्ये वित्त विधेयक विषयक 1 हे सर्वसाधारण विधेयकासारखं असतं. म्हणजे एवढं जर सोडलं तर इथून धनविधेयक आणि वित्त विधेयक यांची फारकत होते. या दोन गोष्टी फक्त वित्त विधेयक कॅटेगरी 1 आणि धनविधेयक याच्यामध्ये कॉमन असतात. त्याच्यानंतर हे जे वित्त विधेयक 1 आहे हे नॉर्मल कायद्यासारखं त्याला सगळं लागू होतं. मग त्याला धनविधेयकासारखी स्पेशल ट्रीटमेंट मिळत नाही. फक्त एवढ्या दोन गोष्टी, फक्त लोकसभेत मांडता येतं, राष्ट्रपतींच्या शिफारसीने मांडता येतं, एवढी फक्त त्याला स्पेशल ट्रीटमेंट वित्त विधेयक 1ला. त्याच्यानंतर मात्र नॉर्मल. म्हणजे काय की ते दोन्ही सभागृहांनी मंजूर करणं आवश्यक असतं. धनविधेयकाला चालतं का असं नाही. धनविधेयकामध्ये राज्यसभेने नाही केलं तरी चालतं, मंजूर केलेलं समजलं जातं. पण वित्त विधेयक 1ला मात्र दोन्ही सभागृहांनी मंजूर करणं आवश्यक असतं. राज्यसभा वित्त विधेयक 1 फेटाळू शकतं किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकतं. धनविधेयक फेटाळू शकतं का राज्यसभा? नाही. पण वित्त विधेयक 1 फेटाळू शकतं. धनविधेयकामध्ये राज्यसभा दुरुस्त्या करू शकते का? नाही. पण वित्त विधेयक 1 मध्ये दुरुस्त्या करू शकते. फक्त एक अपवाद आहे की करामध्ये कपात करणे किंवा रद्द करणे. समजा एखादा कर आहे त्याच्यात कपात करायची म्हणजे कमी करायचा आहे तो, किंवा तो रद्द करायचा आहे. ओके, या सुधारणेव्यतिरिक्त कोणतीही सुधारणा राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय राज्यसभा किंवा लोकसभेत मांडली जाऊ शकत नाही. म्हणजे काय की जर करामध्ये कपात करायची असेल किंवा रद्द करायची असेल
तर या दोन गोष्टी मांडण्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक नाही. ओके, ही अमेंडमेंट कर जिथे रद्द करायचा आहे किंवा कर कमी करायचा आहे याच्याशी रिलेटेड अमेंडमेंट असेल तर ती मांडण्यासाठी राष्ट्रपतींची परवानगीची आवश्यकता नाही. कारण काय, कर कमी करणे किंवा रद्द करणे हे जनतेच्या हिताचंच आहे. त्याच्यात कुठे काही आपण जनतेला कुठला भार पडणार नाही, त्याच्यामुळे राष्ट्रपतींच्या शिफारशी गरज नाही. हे सोडून मात्र इतर काही असेल दुरुस्ती तर त्या दुरुस्तीसाठी मात्र राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी लागेल. त्याच्या व्यतिरिक्त इतर दुरुस्त्या मात्र नॉर्मली त्याच्यामध्ये होऊ शकतील. ओके, आता वित्त विषयक विधेयक 1 जे आहे याच्यात समजा दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाला तर संयुक्त बैठक बोलावता येते. धन विधेयकामध्ये बोलावता येते का? नाही. मात्र वित्त विधेयक 1 मध्ये बोलावता येते. वित्त विधेयक 1 हे ज्यावेळी राष्ट्रपतींच्या संमतीसाठी जातं त्यावेळी विधेयकाला ते संमती देऊ शकतात किंवा संमती राखून ठेवू शकतात किंवा विधेयक पुनर्विचारार्थ सुद्धा पाठवू शकतात. धन विधेयक पुनर्विचारासाठी पाठवता येतं का? नाही. ओके, सो हे झालं वित्त विधेयक 1. आणि वित्त विधेयक 2 याचा उल्लेख कशामध्ये आहे आपल्याला माहिती आहे, 117(3) मध्ये. ओके, 117(1) मध्ये वित्त विधेयक 1 होतं, 117(3) मध्ये वित्त विधेयक 2 आहे. याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं, संचित निधी. बस, संचित निधी लक्षात ठेवा. वित्त विधेयक 2 म्हणजे संचित निधी. भारताच्या संचित निधीमधून होणाऱ्या खर्चाशी संबंधित तरतुदींचा समावेश असतो वित्त विधेयक 2 मध्ये. मात्र कलम 110 मधील कोणत्याही बाबीचा समावेश नाही. बघा आता कसा फरक पडला बघा, की जे धन विधेयक होतं त्याच्यानंतर वित्त विधेयक 1 आणि वित्त विधेयक 2. धन विधेयकामध्ये फक्त 110 मधला मॅटर, वित्त विधेयक 1 मध्ये 110 मधला मॅटर अधिक नॉर्मल कायद्याचा मॅटर. वित्त विधेयक 2 मध्ये संचित निधी मधला मॅटर मात्र 110 मधला मॅटर नाही. ओके, तर अशा पद्धतीने धन, वित्त 1 आणि वित्त 2 याच्यामध्ये या पद्धतीने तुमचं लक्षात राहील आणि तुम्ही कधी विसरणार नाही. ओके, ठीक आहे. बघा हे 117(3) ची मी इथे दिलेली आहे. बिल विच इफ इनॅक्टेड अँड ब्रॉट इनटू ऑपरेशन वुड इन्व्हॉल्व एक्सपेंडिचर फ्रॉम कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया. ओके, सो वित्त विधेयक 2 म्हणजे काय, ज्याच्यात भारताच्या संचित निधीमधून होणाऱ्या खर्चाशी रिलेटेड मॅटर असेल तर त्याचा समावेश वित्त विधेयक 2 मध्ये होईल. ओके, इज पास बाय. आता वित्त विधेयक 2 मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, हे सर्वसाधारण विधेयकासारखंच असतं. त्याच्यामुळे सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत लागू होणाऱ्या प्रक्रियांमधून जातं. मात्र एक याचं वैशिष्ट्य आहे, ते असं की राष्ट्रपतींनी विधेयकावर विचार करण्याची शिफारस त्या सभागृहाला केल्याशिवाय संसदेच्या कोणत्याही सभागृहाला ते विधेयक संमत करता येऊ शकत नाही. तर राष्ट्रपतींची कसली शिफारस आवश्यक असते? विचार करण्याची. म्हणजे इथे पूर्व परवानगी नाही बरं का मित्रांनो, पूर्व परवानगी नाही. पूर्व परवानगी कोणाकोणासाठी आवश्यक असते? राष्ट्रपतींची पूर्व परवानगी एक म्हणजे धनसाठी आवश्यक होती विधेयकासाठी, आणि वित्त 1 साठी आवश्यक होती. इथे वित्त 2 मध्ये बेसिकली विचार करण्याची शिफारस, म्हणजे फॉर कन्सिडरेशन, मांडण्यासाठी पूर्व परवानगीची गरज नाही, पण अमुक एक विधेयक विचारार्थ घेण्याची परवानगी लागते राष्ट्रपतींची, पूर्व परवानगी नाही. ओके, ठीक आहे. आणि म्हणून वित्त विधेयक 2 हे कोणत्याही सभागृहात सादर केले जाऊ शकते. नंबर 1 कारण ते नॉर्मल विधेयक आहे, पण सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक नाही. सादर करण्यासाठी नाही, विचारार्थ घेण्यासाठी फक्त आवश्यक आहे. ओके, सो तशा अर्थाने जर आपण बघितलं तर राष्ट्रपतींच्या शिफारशी आवश्यकता ही 20 सभागृहात सादर करण्याच्या टप्प्यावर आवश्यक नसते, तर
ते विचारासाठी घेण्याच्या टप्प्यावर आवश्यक असते. ओके. आता इतर बाबतीत हे सर्वसाधारण विधेयक आहे, त्यामुळे ते कुठल्याही विधेयकाला फेटाळता येतं, त्याच्यात दुरुस्ती करता येतं, विधेयकावर मतभेद झाले तर संयुक्त बैठक बोलवता येते, राष्ट्रपती संमती देऊ शकतात किंवा संमती राखून ठेवू शकतात किंवा पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात. ओके. सो तुम्ही जर फरक बघितला धन वित्त 1 आणि वित्त 2 मध्ये, धन वित्त 1 आणि वित्त 2, तर धन विधेयक फक्त लोकसभेत मांडता येतं, हे पण फक्त लोकसभेत मांडता येतं, हे कुठेही मांडता येतं. वित्त 2 याला राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक, याला राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक, याला राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक नाही, फक्त विचारार्थ घेण्याच्या वेळी परवानगी आवश्यक. ओके. या पद्धतीने याच्यातला फरक लक्षात ठेवा. ओके. परफेक्ट. तर इथे आपण बेसिकली धन विधेयक, वित्त विधेयक 1 आणि वित्त विधेयक 2 हे बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचा आता पुढचा पार्ट बघू. राईट. थँक्यू व्हेरी